पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि कोकणामध्ये ना मस्त मासे चढणीचे मिळायला सुरुवात झाली आहे. तर आईने गावावरून येताना हे मासे घेऊन आली होती. तर ह्याला मीठ आधीच लावून ती घेऊन आली आहे गावावरून येताना. तर आता मी फक्त लाल तिखट लावते इथे आणि लाल तिखट व्यवस्थित माशांना लावून घ्यायचं. अगदी हलक्या हाताने लावायचं. मासे आधीच स्वच्छ धुवून साफ करून आणलेले आहेत. चढणीचे मासे काही फार साफ करायची गरज नसते, कारण त्याच्यामध्ये जास्त काही नसतं. सगळ्यामध्ये अंडी असतात जास्त प्रमाणामध्ये, त्याच्यामुळे साफ करण्यास तितकंसं काही अवघड नाही आहे. इझिली साफ होतात. स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले हे मासे आहेत आणि आता फक्त मी लाल तिखट लावलं आहे ह्याच्यावरती. मीठ आधीच लावलेलं होतं. आता हे सर्व व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. ह्यांना मॅरिनेशन वगैरे अशी काही करायची गरज नाही आहे. अगदी पटपट होतात हे, म्हणजे अगदी नदीतून पकडून आणल्या लगेच फ्राय करून भाकरीसोबत ताव मारणं असतं तिकडे कोकणामध्ये. तर आता माझे इथे माशांना मसाला लावून झालेला आहे. तर आता आपण फ्राय करायला घेऊयात. त्यासाठी मी आता एक नॉनस्टिक पॅनवरती मी हे फ्राय करणार आहेत, कारण का मग चिकटले जाणार नाहीत. तर इथे नॉनस्टिक पॅनवरती मी तेल घालते आहे. थोडंसं जास्त असं तेल घालायचं, म्हणजे छान मासे जे आहेत ते छान फ्राय होतात. आता मी इथे तेल घातलं आहे, छान पॅनवर पसरवून घेतलं आहे आणि एक एक करून आता मी इथे मासा जो आहे तो घालणार आहे. ह्याच्यामध्ये ना तुम्ही इथे लाल तिखट घालून वरतून एक हिरवी मिरचीसुद्धा घातलात ना तरी एकदम झणझणीत अशी चव येते. मी इथे हिरवी मिरची घातली नाही आहे, कारण का आमच्या घरामध्ये थोडंसं ॲलर्जी आहे हिरव्या मिरचीची, त्याच्यामुळे हिरवं मिरची इथे मी नाही घातलं आहे. पण तुम्ही जर खात असाल तर हिरवं मिरचीसुद्धा इथे घाला ह्याच्यासोबत. उत्तम चव येते आणि भाकरीसोबत तर हे कमाल लागतं. तर आता ना एक स्लो गॅस करायचा आणि 5-5 मिनिटांसाठी मासे जे आहेत ते छान दोन्ही बाजूंनी फ्राय करून घ्यायचे. मग झाले तयार खाण्यासाठी. जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपीज तुम्हाला दिसतील. म्हणून तुम्ही नक्की नोटिफिकेशन ऑन करा. आणि आता मी इथे मासे जे आहेत ते छान स्लो हीटवरती फ्राय करून घेते. तुम्हाला आवडतात का हे मळ्याचे मासे? अशाच वेगवेगळ्या प्रकारचे मासेसुद्धा मिळतात कोकणामध्ये. वेगवेगळी नावं असतात माशांना. तर आता हे माझ्याकडे जे आहेत ते मळ्याचे मासे आहेत. ह्याच्यामध्ये अंडी असतात सगळ्याच माशांमध्ये आत्ताच्या टाईममध्ये. आता हे बघा मस्त असे फ्राय झाले आहेत दोन्ही बाजूंनी. रंग बघताय ना किती सुरेख आहे आणि चव तर कमालच असणार आहे. आता मी हे सर्व फ्राय करून घेते दुसऱ्या बाजूनी सुद्धा. अजून एक 2 ते 3 मिनिटभर मी परतून घेईन यांना. गॅसचा फ्लेम स्लोच ठेवायचा. हाय फ्लेमवरती करपून जातील ते, कारण का अगदी नाजूक असतात. म्हणून अगदी हलक्या हाताने हे मासे अलटून पलटून फ्राय करायचे. किंवा अजून दुसरी पद्धतसुद्धा आहे. तुम्ही कढईमध्ये तेल घालून तेलावरती लाल तिखट, मिरची, लसूण घातली तरीसुद्धा चालेल. अशी फोडणी तयार करून त्याच्यामध्ये सुद्धा हे मासे तुम्ही भाजून घेऊ शकता. तर आता इथे मी अजून 1-2 मिनिटासाठी हे फ्राय करून घेईन. मग हे मासे जे आहेत ते तयार होतील. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथे माझे मासे जे आहेत ते बनवून तयार झालेले आहेत. तुम्हाला जर हे मासे मिळाले तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा.